आणि त्याला साथ देण्यासाठी आलेला आहे आशीर्वाद वाघे. वाघे बंधूंची जोडी आणि या ठिकाणी मात्र श्याम लाऊड अपील या ठिकाणी मात्र श्री गणेशा झालेला आहे. तो ब्राह्मण करवले या टीमचा संघाची धावसंख्या 1 न श्री गणेशा झाला. पाणी देऊ, पाणी घेऊन जायचंय. रिले स्प्रे आहे आपल्याकडे, जर आवश्यकता असेल तर निश्चितच दुखापत जास्त असेल तर आपण चला. इथे मात्र सन्मान दिला. मिड विकेट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा. आतापर्यंत गोलंदाजाने 3 चेंडू फेकलेत. श्यामनं चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत पोखरवाडी या टीमची. झिरो 1-1. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. एवढी चांगली गोलंदाजी राहिली आहे श्यामची. प्रथमच या विभागामध्ये पोखरवाडी संघ या ठिकाणी मात्र दाखल झाले. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सर होते त्या ठिकाणी मधुकर पारधी सर, पेशाने शिक्षक आहेत, चे जवळचे मित्र. धावफलकावर धावा लागल्यात जर विचार केला तर 3 धावा. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत श्यामनं. अतिशय चांगली दोनही फलंदाजांना बांधून ठेवलंय. लाऊड अपील, पंचांनी मात्र अपील उचलून धरले. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागला पहिला ब्राह्मण करवले या टीमला. शेवटचा चेंडू आहे. धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 3 धावा. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु डीप मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या मध्ये चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत होती होता सिंगल घेण्याचा. सिंगलला मात्र पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 4 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली श्यामची, चांगली मी म्हणेन.
संघाने पाहिलंय, कारण जो जिंकेल तो निश्चितच या 5 ट्रॉफींपैकी मात्र एक ट्रॉफी नक्कीच उचलेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हरेश, इथे मात्र दांडी वाकवली. इथून अतिशय चांगली गोलंदाजी रामा इलेव्हन पोकरवाडी या टीमची. अजून एक धक्का लागलाय ब्राह्मण करवले या टीमला. धन्यवाद डीजे. उद्याचा नवीन फलंदाज बंटी वाघे. उद्या नाईट रजनीची फायनल नाईट रजनी असेल. फायनल दिवस डॉट चेंडू आलाय. पहिली लढत असेल सुजित इलेव्हन वाघाचीवाडी विपक्ष लिटिल स्टार धारोळ. अतिशय चांगला सामना पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांच्या भेटीस येईल. त्यानंतर शापूर विभागाचा लकी इलेव्हन कांडीचा पाडा विपक्ष सचिन इलेव्हन माथेरान या दोन संघामध्ये होईल. इथे मात्र फटका चांगला आहे. पहिली धाव वेगाने घेतली. एकाच धावेवर समाधान. एका धावेने काही फरक पडणार नाहीये, कारण फक्त आणि फक्त धावसंख्या धावफलकावर लागले 5 आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे. रामा इलेव्हन पोकरवाडी संघाने अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि गोलंदाजीच्या बळावर मात्र या आजपर्यंत त्यांचा प्रवास राहिलाय. त्यानंतर तिसरा सामना असेल नरू इलेव्हन चापेवाडी पठार म्हणजे मुरबाड तालुक्यातील हा संघ आणि त्याच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी सज्ज असेल करण कदमचा चिंबीपाडा भिवंडी विभागातील हा संघ. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. पहिली धाव वेगाने आणि ते मात्र थोड्याशा दुखापत क्षेत्ररक्षकाला जाणवला. हाताला मात्र थोडासा झटका मिळाला. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. त्यानंतर चौथा सामना असेल रसायनी मोहपाडा विपक्ष या सीझन मधील सर्वाधिक इन्फॉर्म असणारा संघ रामदा यांचा खांदा संघ. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर हवाई सफर चेंडू जाईल आउट ऑफ बार. बिग षटकार. आणि शेवटची 5वा सामना असेल कोंबळवाडी नेरळ विभागातील संघ अर्थात आदिवासी समाजातील सर्वाधिक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं मोहोन पारधी विपक्ष स्वर्गीय किशोर तात्या पाटील प्रतिष्ठान हा संघ. तेरा धावफलकावर लावले जात आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे. गॅप खूप मोठा आहे, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे या ठिकाणी मात्र चेंडू आडला जातोय. पहिली धाव वेगाने, दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पुन्हा तिसरीचा प्रयत्न होतोय ना. 2च धावा आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर समाधानकारक स्कोर जरूर आहे. टफ फाईट मॅच खेळली यातील मात्र शंका नाही आहे, कारण धावफलकावर धावा लागल्या आहेत 15 आणि बनवायच्या आहेत त्या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 16. शोधून
करण इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे अतिशय चांगला झेल टिपलाय. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला अजयनं आणि इथून मात्र मोठा मासा गळाला लागला. अर्थातच फलंदाज बाद झालाय. हरेश बॅक टू द डगआउट. दादा त्यानं जर सांगलाय तर नीट लक्षात जे आता काची मॅच काचा काय आ अक्षय काय 11 मध्ये 16ची गरज. पहिलाच मासा मोठा गळाला लागला. मोठी शिकार झाली वाघाची. अर्थात हरेश इथे मात्र उत्तुंग षटकार खेचण्याच्या नादामध्ये अरे काय करेल गडी. हाईट कमी आहे परंतु या ठिकाणी मात्र लाजवाब फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र यशवंत मात्र षटकारानं सुरुवात केली. मागच्या सामन्याचा हिरो आहे यशवंत आणि ती ओळख या ठिकाणी मात्र दाखवून देताना 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. रिवर्स गरज होती का. डगआउट मध्ये प्रश्न विचारला होता. सरळ बॅट मध्ये धावा येतात तर बॅट वाकडी तिकडी करण्याची काय गरज. समीकरण बदललं. समीकरण येणारे 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण करतायत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. पुन्हा समीकरण बदललं. येणारे 8 चेंडू 8 धावांची गरज आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणार क्रिकेट. वारंवार या ठिकाणी मात्र समीकरण बदलत राहत आहे. येणारे 8 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय अजयला. ज्या अजयनं मात्र सुरुवात चांगली केली. हरेश सारख्या विस्फोटक फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला परंतु या ठिकाणी यशवंत आला. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार दाखवला. इथे मात्र अजून एक फटका फसलाय परंतु त्या ठिकाणी अतिशय चांगला झेल टिपलाय आणि इथून अजून एक धक्का लागलाय. रामा 11 पोकरवाडी टीमला संघाची धावसंख्या धावफलकावर 8 असताना नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण विशालला पाहतोय. सात चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. अजयचं मी कौतुक करेन. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. जर पुढील गोलंदाजाला जास्तीत जास्त धावा जर डिफेन्स करण्यासाठी दिल्या तर कमबॅक करू शकतो हा ब्राह्मण करवले संघ. परंतु पोखरवाडी संघाची जमेची बाजू फलंदाज आहे आणि चेंडू जाईल. बघा एकमेकाचा तोंड. इथून मात्र चौकार आला आणि चौकारानं मात्र सामना खुला झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय
12 धावा येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. फसवा चेंडू फेकलाय. प्रेक्षक वर्गाला पुन्हा एकदा चिकनीचवाडी बनाम कारव असा सामना पाहायला मिळेल का हा मात्र प्रश्न निर्माण झालाय. कारण आपण मागील सामना पाहिला होता 6 चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या होता कारव संघाला आणि तिथून मात्र कारव संघ पराभूत झाला होता. आणि या ठिकाणी 6 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत आणि पहिला चेंडू डॉट आलाय. परंतु शॉर्ट पिच चेंडू या चेंडूला सोडणार नाहीये आणि इथून मात्र सामना जिंकलाय पोकरवाडी टीमनं. आणि सुपर 5 मध्ये जी मिळणारा आम्हाला 4था संघ मिळलाय रामा 11 पोकरवाडी हा संघ. निश्चितच तुमच्यासाठी गाणं होईल. लाईट वाल्याला विनंती आहे, डीजे थांबायचा. लाईट वाल्याला विनंती आहे, जोपर्यंत सर्व होत नाही तोपर्यंत लाईट बंद करायच्या नाहीयेत.